इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, अर्धी वाटी मटार घेतलेत, हंडी ठेवलेली हंडीमध्ये 2 पळी तेल टाकायचे. तेल कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकून घ्यायचे. मोहरी तडतडली की अगोदर कांदा टाकून घ्यायचा. कांदा थोडासा सॉफ्ट झाला की परत त्यात अद्रक आणि लसूण कोथिंबीर पेस्ट टाकून घ्यायचे. याचं कच्चंपण निघलं की परत त्याच्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचा आहे. इथं अर्धा टमाटर मी कट करून घेतला आहे. हवं असेल तर 1 टमाटर तुम्ही इथं वापरू शकता. आता हे उकडून घेतलेले मटार याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत किंवा कच्चे मटार टाकले तरी चालतं. अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने जिरे पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. परत ह्याला छान मिक्स करून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचे. हे सर्व टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचे. बटाट्याला फक्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात, म्हणजे खूप असं शिजल्या जाणार नाही बटाटा आणि वाफेवरती छान असं उकडून होतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर सर्व मसाला पूर्ण बटाट्याच्या भाजीला लागला पाहिजे. अगदी खमंग आणि झटपट ही भाजी तयार होते. 5 मिनिटासाठी झाकून ठेवल्यानंतर मध्ये 1-2 मिनिटाला चेक करायचे आहे. लो फ्लेमवर ही भाजी छान वाफवून घ्यायचे. सकाळच्या गडबडीमध्ये अतिशय खमंग, झटपट आणि चवदार अशी ही आलू मटरची भाजी होते. तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला खाऊ शकता आणि करायला अतिशय सोपी असल्यामुळे तुम्हाला बिलकुल प्रॉब्लेम होणार नाही. थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून टाकून घेतलेलं आहे. परत हलवून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर ही भाजी कशी वाटलीत कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.